नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं. आपण जे फ्रायडेला जे एनालिसिस केलं होतं, जे मी मंडेसाठी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर केलं होतं, की मार्केट ओपन झाल्यानंतर समजा फ्लॅट ओपन झालं किंवा गॅप अप ओपन झालं, तर या कंडिशनमध्ये आपण काय करायचं आणि तुम्हाला मी क्लिअरली सांगितलं होतं 74,900च्या वर जर आपण मार्केट गेलं तर आपण कॉल साईडचा विचार करायचा. मार्केट ओपन झाल्यानंतर अर्ध्या तासामध्ये काय झालं, की बघा इथे एक 5 मिनिटला शूटिंग स्टार बनला सेन्सेक्समध्ये आणि त्यानंतर सेन्सेक्स कंटिन्यूअस खाली आला आणि आपलं जे डाउन साईडचं टार्गेट होतं, ते तेही हिट केलं पहिल्यांदा ऑलमोस्ट 800 पॉइंटचं. त्यानंतर जेव्हा आपली जी एंट्री पॉइंट होता, तिथे मी तुम्हाला सांगितलं होतं, की 74,900च्या वर जर मार्केट गेलं तर आपण कॉल साईडचा विचार करायचा. त्यानंतर 74,900 तर ऑलमोस्ट मार्केट 74,800 म्हणजे 1000 पॉइंटचा याच्यामध्ये आपल्याला ऑलमोस्ट टार्गेट मिळालेलं आहे. सिंपल अनालिसिस दिलं तर तुम्ही जर रोज आपले व्हिडिओ पाहिले तर तुम्हाला क्लिअरली या सगळ्या गोष्टी समजून जातील. आता आपण उद्यासाठी अनालिसिस करणार आहे सगळ्यात पहिल्यांदा निफ्टीमध्ये. आता लास्टला काय झालंय, की एक शॉर्ट कव्हरिंग आली. पण मार्केटमध्ये तुम्ही एक गोष्ट पाहू शकता, की काय झालंय फ्रायडेला मार्केटने जो टॉप बनवला होता, मार्केट एक्झॅक्ट त्याच लेवलला म्हणजे 23,500 या लेवलपासूनच मार्केटने रेझिस्टन्स घेतलेला आहे. आता उद्यासाठी आपल्याला काय करायचंय? उद्या मार्केट ओपन झालं, समजा मार्केट फ्लॅट ओपन झालं 30-40 पॉईंट. तर फ्लॅट ओपन होऊन जर ही 23,300 जे लेवल जर मार्केटने ब्रेक केली, लक्षात घ्या 23,300 ची जर लेवल मार्केटने ब्रेक केली, तर आपलं टार्गेट ऑलमोस्ट 23,100 म्हणजे एक 200 पॉईंटचं डाऊन साईडसाठी आपल्याला टार्गेट मिळू शकतं. फ्लॅट ओपन होऊन ही लेवल ब्रेक करणं. त्यानंतर आपल्याला 23,100चं हे टार्गेट मिळू शकते यामध्ये. समजा मार्केट फ्लॅट ओपन होऊन वर जायला लागलं. फ्लॅट ओपन होऊन जर मार्केट वर जायला लागलं, तर या कंडिशनमध्ये आपल्याला काय करायचंय, जोपर्यंत 23,500 लेवल आता ब्रेक होत नाही. कारण की मार्केटने काय केले, प्रिव्हियस मोठ्या रेझिस्टन्स जवळच पुन्हा एकदा रेझिस्टन्स घेतलेला आहे. म्हणजे तिथं स्ट्रॉंग सेलर्स हे बसलेले आहेत. आपल्याला काय करायचंय, 23,500च्या लेवलला जेव्हा ब्रेक करेल, ते पण कशाने तर एखाद्या बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्ननी, चार्ट पॅटर्न समथिंग त्याने. आपल्याला तेव्हा काय करायचं तिथं कॉल साईडसाठी आपण विचार करू शकतो आणि त्यानंतर आपलं टार्गेट ऑलमोस्ट असणार आहे 23,600 एक 100 पॉईंटचं टार्गेट असू शकतं. समजा आज सारखी मार्केटमध्ये 100-200 पॉईंटची खूप मोठी मूव्हमेंट आली, तर तेव्हा काय करायचं आपल्याला प्रिव्हियसली त्यानंतर हायेस्ट रेझिस्टन्स कुठं होता? तर ऑलमोस्ट 23,800 सॉरी 23,800 पर्यंत म्हणजे 300 पॉईंटचं टार्गेट आपल्याला याच्यामध्ये मिळू शकतं. तर फ्लॅट ओपन होऊन हा जो रेझिस्टन्स ब्रेक केला, तेव्हा आपल्याला एखादी फ्रेश एंट्री भेटते का? आणि त्यानंतर मग हे 300 पॉईंट याच्यामध्ये कॅप्चर होऊ शकतं. समजा मार्केट गॅप अप झालं. गॅप अप होऊन या लेव्हलला आलं 23,500च्या लेव्हलला, तर पुन्हा एकदा इथे एखादी बेअरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न मिळून एखादी पुट साईडचं ट्रेड भेटते का आपल्याला पाहायचं. आलं लक्षात? समजा गॅप डाऊन झालं आणि गॅप डाऊन 23,300च्या खाली इथे कुठेतरी झालं. मग या लेव्हलमध्ये आपल्याला काय करायचं तर इथे आपण फर्स्ट हाफमध्ये काहीच करायचं नाही. जर गॅप डाऊन झाला तर. फर्स्ट हाफमध्ये या 23,300 ते 23,100 या 200 पॉईंटमध्ये आपल्याला काही करायचं नाही. दुपारी 1-2 नंतर तुम्ही पाहायचे 2 ते किंवा 2:15 ते 2:30 या मोडमध्ये. टाईम लक्षात ठेवा. 2:15 ते 2:30 या टाईममध्ये समजा उद्या मार्केट आपल्याला पुन्हा एकदा या लेव्हलच्या जर जवळ भेटलं 23,100च्या किंवा 23,300च्या, तर तेव्हा मग आपण एखादा कॉल किंवा पुट साईडचा विचार करायचा. कधी? जेव्हा ही 23,100ची लेवल जर ब्रेक झाली, मार्केटमध्ये एखादी बेअरिश कॅन्डल बनली मोठी किंवा एखादी बॅड न्यूज असेल किंवा व्हॉटएव्हर मार्केट खाली आलं. तेव्हा मग हे लेवल ब्रेक झाल्यानंतर आपल्याला एखाद्या पुट साईडचा विचार कर किंवा एखादा कॉल साईडचा विचार करायचा 23,300ची लेवल ब्रेक होणं गरजेचं आहे. पण हे सगळं आपल्याला कधी करायचं लक्षात घ्या. सेकंड हाफमध्ये किंवा लास्टच्या 1 आवरमध्ये बेस्ट. लास्टच्या 1 आवरमध्ये या सगळ्या मुव्हमेंट आपल्याला कॅप्चर जसे आज 2:30 वाजता ही जी मुव्हमेंट आली, तसंच आपल्याला त्या उद्याही आपल्याला तसंच लास्टच्या 1 आवरमध्ये आपल्याला या सगळ्या कॅन्डल्स पाहायच्या ते. हे झालं निफ्टीचं ॲनालिसिस. सेन्सेक्सचं ॲनालिसिस आता तुम्हाला दाखवतो. सेन्सेक्समध्ये पण आपण काल जसं पाहिलं होतं त्याच पद्धतीने झालं आणि मार्केटने ऑलमोस्ट 75,800 या लेवलपर्यंत मार्केट येऊन गेलं. आता उद्यासाठी आपल्याला काय करायचंय? समजा उद्या मार्केट फ्लॅट ओपन झालं. सेन्सेक्स एक 50-100 सेन्सेक्सचं फ्लॅट ओपनिंगच 100-150 पॉईंट्सचं असतं. त्यामुळे समजा इथे कुठेतरी ओपन झालं.
तर आपल्याला काय करायचं, 75,000ची जर लेवल सेन्सेक्सनी ब्रेक केली फ्लॅट ओपन होऊन किंवा गॅप डाऊन ओपन होऊन, फक्त याच्या खाली ओपन नाही झालं पाहिजे 75,000च्या, इथे एखादा बेअरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न मिळाला किंवा इथे लेवलचं ब्रेक झाली, तर इथे एक छोटासा त्या कॅन्डलचा हाय हा आपला स्टॉप लॉस लावून फर्दर आपला ऑलमोस्ट 600 पॉईंटचं टार्गेट 74,400 450 पर्यंत आपलं टार्गेट एक याच्यामध्ये येऊन जाईल. समजा ही लेवल ब्रेक झाली तर मग त्याच्या पुढचं टार्गेट असणार आहे 73,950, म्हणजेच त्यानंतर मला वाटतं ऑलमोस्ट 400 पॉईंटचं पुन्हा एकदा त्यामध्ये नवीन टार्गेट आपल्याला मिळू शकतं. हे झालं गॅप डाऊन किंवा गॅप अप फ्लॅट ओपनिंग. समजा मार्केट गॅप डाऊन झालं आणि 75,000 समथिंग लेवलमध्ये आलं, जसं मी तुम्हाला निफ्टीमध्ये सांगितलं, सेकंड हाफमध्ये मग आपल्याला पाहायचं, तोपर्यंत आपल्याला याच्यामध्ये काही ट्रेड करायचं नाही, तोपर्यंत आपण सायलेंट लावायचं आणि सेकंड हाफला पण लास्टच्या 1 आवरमध्ये मग तुम्ही पुन्हा एकदा फ्रेश इथं पोझिशन्स घेऊ शकता. समजा मार्केट फ्लॅट ओपन होऊन वर जायला लागलं, 75,800 ही जी लेवल आहे याच्यावर आपण एक रिकॉल साईडचा विचार करायचा. समजा गॅप अप झाला आणि इथे पुन्हा एकदा आलं 75,800, तर इथे एखादी पुट साईडचे पोझिशन भेटते का पाहिजे, एखादा शूटिंग स्टार बनतोय का, एखादी बेरिश कॅन्डलस्टिक बनते का, ते पाहून आपल्याला इथे पुट साईडसाठी एंटर करायचं. तुम्ही कंटिन्युअसली आपले कोणतेही व्हिडिओ पहा, आपण सांगितलेल्या एक्झॅक्ट लेवलनी मार्केट वर्क करते. मला असं वाटतं की उद्या मार्केट थोडासा गॅप डाऊन ओपन होऊन मार्केट उद्या साईडवेज कंडिशनमध्ये जाऊ शकतं फर्स्ट हाफमध्ये. त्यामुळे जर फर्स्ट हाफमध्ये तुम्हाला फ्रेश पोझिशन घेता आली नाही, समजा आपल्या नो ट्रेडिंग झोनमध्ये आलं मार्केट, तर तिथे तुम्ही शांत राहा, काहीच करू नका. सेकंड हाफमध्ये लास्टच्या 1 आवरसाठी कॅपिटल हे सेव्ह करा आणि रिस्क मॅनेजमेंट करा. डायरेक्ट जाऊन 5-10 लॉट बाय करायला जाऊ नका. तुम्हाला असं वाटतं एका कॅन्डलमध्ये आपण कव्हर करू एक्सेट्रा समथिंग, पण असं होत नाही. त्यामुळे थोडंसं पोझिशन सायझिंगचा जरासा विचार करा. ओके, थँक्यू.